ठिकाणी आहे ना, अद्वय आनंद रूपस्य सद्वयांचे दुःखिता, अद्वय स्वरूपाच्या ठिकाणी द्वितीय विचार ते कशामुळे बंध प्रोक्ता, त्याला बंध म्हणतात. अविचार कृतो बंधो विचारे निवस तस्मात जीव परात्मानो सर्वदा आहे. सुंदर श्लोक आहे. कोणता श्लोक म्हटलं आपलं? 110. हे कथा कुठं सांगितलेली आहे त्याच्याकरता हे उदाहरण देऊन या ठिकाणी सांगतात. भरतदर्श राजार्षे शाक्यान्यात मुनी सुखम परामयुक्ताख्य शाखायाम समाधियुक्तस्य पूजितम. देवताला साधन आणि न द्वैतम भासते नापि निद्रा यत् सुखम स ब्रह्मानंदा भगवान अर्जुनम प्रति. समाधीमध्ये जो आनंद होत असतो अथवा सुषुप्तीमध्ये आनंद होतो त्याला कोणता आनंद म्हणायचा? ब्रह्मा. दोमध्ये काय फरक आहे? समाधी आणि सुषुप्ती. समाधीमध्ये आनंद आहे पण तो आवृत आनंद आहे, आणि समाधीमध्ये आनंद आहे तो अनावृत आवृत आहे. त्याच्यात झोप जी असते ही प्रारब्धाने येत असते. काय तर शरीराचं प्रारब्ध आहे. 3 अवस्था तुम्ही इच्छा असो अथवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता आपल्याला जागृती आहे. जागृतीमधून कोणत्या अवस्थेत जाऊ? सुषुप्तीमध्ये. आणि सुषुप्तीत गेल्यानंतर काय पडते? स्वप्न. कधी स्वप्नातून म्हणजे जागा होत असतो, कधी स्वप्नातून जागा होत नाही, ते आठवत नाही. आणि स्वप्नातून जर जागा आलं तर स्वप्न आठवत असते. स्वप्न ही अवस्था अशी आहे. 3 अवस्था. मुंगी जरी असली, कुत्र जरी असलं तरी 3 अवस्था आहे. म्हणजे कुत्र्यालाही सुद्धा स्वप्न पडत असते का? त्याला झोप लागते. कोणाला? कुत्र्याला. आणि ते कृष्ण हे करते ना, असं समजा त्याला स्वप्न पडलं असलं. आम्ही एका आंधळ्या माणसाला विचारलं, जन्मांध होता कोणता? म्हटलं का तुम्हाला स्वप्न पडत असते का? तर म्हटलं आम्हाला सुद्धा काय पडते. 3 अवस्थेमध्ये भ्रमण करणारा जे चैतन्य असते त्याला जीव चैतन्य. कोणतं चैतन्य? त्याला क्षरपुरुष म्हणतात. द्वाभिमाव पुरुषो लोकेश रक्ष शरद सर्वानी भूतानी कुटस्थ. म्हणून सुषुप्तीमधलं जे सुख आहे ब्रह्मसुखच आहे, पण आवृत आहे. ते काय आहे? आणि समाधीमधले सुद्धा ब्रह्मसुखच आहे, पण ते अनावृत आहे. ते सहजासहजी नाही. झोप ही प्रारब्धाने येत असते आणि समाधी करता प्रयत्नाचा आहे. केवळ प्रयत्नाने समाधी नाही. श्री गुरुची काय पाहिजे? केवळ प्रयत्नाने झाडाला फळ येत नसते. वसंताची कृपा. मी सगळं असंच आहे. हे कुठं सांगितलेलं आहे हो? त्याच्याकरता की सुषुप्तीमध्ये सुखाचा विचार चाललेला आहे ना, त्याच्याकरता हे सगळं. त्याच्याकरता समाधीचा विचार केला. सगळे वृत्ती स्थिर झाली पाहिजे. या वृत्ती स्थिर होण्याच्याकरता सर्व योगशास्त्र काय केलं? शनै क्षणे रूपरमे बुद्ध्यादयाद आत्मसंस्थम मनकृत्वा किंचिदपि. हे कुठे सांगितलेलं आहे? बृहद्रथश्च राजार्षे शाकन्यो मुनी सुखम आणि प्रामैत्राख्याम बृहदारण्य श्रुतीमध्ये आणि मैत्रशाखायाम तुमचे याज्ञवल्क्य ऋषी. कोण? हे मैत्री ही त्याची विदुषा होती, शिष्याची नव्हती. घरच्या लोकांना काही फारसं हे नाही, त्यांना काही ज्ञानाचं एवढं हे नव्हतं, पण ती विदुषा असल्यामुळे ती तत्त्वज्ञान जाणणारी होती. म्हणून आत्मनस्तुकामाय सर्वं प्रियम हा उपदेश बृहदारण्यक उपनिषदामध्ये आणि याज्ञवल्क्य ऋषीने मैत्रीला काय केलेलं आहे. ते म्हणलं बायासुद्धा अधिकारी असतात का? तर बायासुद्धा काय? एवढा मोठा 1400 वर्षाचा चांगदेव पण त्याची गुरु कोण झाली? मग ती का माणूस होती का? वयाने किती होती? तुमच्या चांगदेवाचं वय किती? 1400 वर्ष. आणि 1400 वर्ष 2 टिंब पुसून टाकायचे किती राहिले? आणि त्याचा अर्थ किती? आणि एवढी मुक्त व्हायची.
एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. यथा निरंजनो वन्नी स्वयनेव उपशाम्यते तथा वृत्तिक्षया चित्तम स्वयनेव उपशाम्यते. यथा निरंजनो वन्नी स्वयमेव उपनिषते. अग्नी पेटलेला आहे. काय पेटलेला आहे? पुढे तो विजतो. मग आता कुठे गेला? आला कुठून आणि गेला? मग आता जिथून आला तिथेच काय होतं तो? त्याला सामान्य रूप म्हणायचं. काय म्हणायचं? सामान्यातून विशेष प्रगट होतो. पुन्हा विशेष नष्ट झाला की कशात जातो? सामान्याला. आहे का नाही? लाकडामध्ये सुद्धा अग्नी आहे. तो कोणता आहे? बरं, लाकूड पेटवल्यानंतर विजल्यानंतर अग्नी कुठे गेला? पण ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीत आपण तरी का आपण विशेष आहोत. सामान्यातून आपण काय आलेलो? अव्यक्त आधीने व्यक्त मध्ये आणि अव्यक्त निधनात देव. पुन्हा सामान्यातून विशेष आणि विशेषता. सामान्य आणि विशेषता ज्ञानशास्त्राने खूप भरपूर हे केलं. द्रव्य गुण कर्म हे सामान्य. द्रव्य गुण कर्म सामान्य आणि विशेष. अधिक माहिती ज्ञानशास्त्रामध्ये सामान्य. अनेकानुगतम सामान्य. अनेकामध्ये जे एक धर्म असतो त्याला काय म्हणायचं? अनेक गायी आहे त्याच्यामुळे गोत्व नावाचा धर्म आहे, त्याला सामान्य म्हणायचा. असं बृहद्रचस्थ राजाला शाकान्य म्हणीने आणखी या सुखाचा विचार सांगितलेला आहे. असं कोण सांगते झाले तर याज्ञवल्क्य ऋषी आपल्या आणि जिदुषा असलेल्या मैत्रीला काय करतात? समाधी पुरस्सरम, समाधियुक्ती पुरस्सरम. समाधीचा, कारण योगशास्त्र हे 6व्या अध्यायामध्ये कोणत्या कशाकरता प्रसिद्ध आहे? समंकाय शिरोग्रियम नाचे ऐकले असं समाधी सांगितलेली आहे. मग तो अग्नी आपल्या सामान्य याच्यामध्ये काय मिळून जात असं. यथा निरंजनो वन्नी स्वयमेव उपशाम्यते आणि तथा वृत्तिक्षया चित्तम स्वयमेव उपशाम्यते. मग अग्नीचा दृष्टांत कशाकरता दिला? त्याचा विशेष रूप टाकून देऊन सामान्यामध्ये येत असतो असा दृष्टांत. त्याप्रमाणे आपली वृत्ती क्षया चित्तम स्वयमेव उपशाम्यते. त्याप्रमाणे आपली जी वृत्ती आहे त्याला चित्त असं म्हणतात. ते चित्तच काय होत असतं? त्याला विषय प्राप्त झाले नाही म्हणजे स्वयमेव उपशाम्यते. चित्ताचंही सुद्धा स्वतः स्वरूप कोणतं आहे? आपलं मूळचं स्वरूप आहे. त्याचं काय आहे? स्वरूप आहे. विशेषातून कशाच्यामध्ये? सामान्य. कोणताही पदार्थ आहे. एखादं झाड जरी असलं तरी जोपर्यंत झाड आहे तोपर्यंत ते विशेष आहे आणि पुढे तेच झाड कशामध्ये? तर सामान्य. म्हणजे बीजामध्ये तर कशामध्ये? सामान्य जर नसेल तर विशेष उत्पन्न होऊ शकत. उदाहरणार्थ हे बा हे शेंगदाण्याला पाण्यात टाकून रात्री जर भिजवले सकाळच्या वेळी त्याला काय फुटतात? अंकुर फुटतात. आणि तोच जर भाजलेले शेंगदाणे टाकले तर त्याला काय फुटत नाही. का फुटत नाही? जे सामान्य कुठं आहे? सामान्य अग्नीने काय झालं? जळून गेलं. म्हणून त्याच्यामध्ये काय हे जे शेतकरी असतात ना त्यांची फजिती होती बायकाला. ते पेरण्याच्या पिशव्या असते आणि ते लोक काय करतात? पेरतात. पेरल्यानंतर उगवतच नाही बा. काहीचं उगवते आणि काहीचं. म्हणलं का तुमचं का उगवत नाही? आमचं का उगवला? त्याचा अर्थ आहे तर म्हणलं आमच्या पिशव्या अलीकडे आहे. अरे म्हणलं 15 दिवसापूर्वी जे आणलेले आहे आणि तुमच्या ज्या पिशव्या आहे 1 वर्ष होऊन गेलं. किती जुन्या पिशव्या दिल्या. काल त्याच्यातलं सामान्य नष्ट करून टाकलं. काय करते? सामान्य काय? त्याच वर्षी ज्वारी पेरली तर उगवते आणि 3 वर्षानंतर पेरली तर त्याच्यातलं सामान्य काय झालं? मग सामान्य काय करावं लागते?
म्हणून आणि चित्त आपल्या सामान्यात जाते, म्हणजे आपल्या स्वयं आनंदात जाते. कशात जाते ते सामान्य, म्हणजे परमात्मा सामान्य काय केलं पाहिजे, मग तो विशेष होतो. पण त्या विशेष स्वभाव होत नाही, काहीतरी उपाधी लागते. काय लागत असते, विना उपाधीशिवाय त्याला अस्तित्व दाखवा. अग्नी पाहिजे असेल तर लाकडाचा काय करावं लागतं. सुगंधसुद्धा फुलाच्या आश्रयाने राहतो. कशाच्या, एखादा आवाज असला तो आवाज कशाच्या आश्रयाने राहतो, काहीतरी डबडं पाहिजे ना पहा. नाहीतर काय होतं ते काय काय पोरं असतात ना, त्यांचा काही गुन्हा नाही, आनंदाची गोष्ट आहे. ते पाठामध्ये सुद्धा आवडीचा विषय कोणता आहे हो, पक्वाद. बसला कुठं आहे, विचार जागा. मग आवडीचा विषय असल्यामुळे ऐकते वेळ सुद्धा चालू असते. निदान मांड्यावर तरी का होईना, आणि एखाद्या माणसाला मांड्यात नसेल तर हवेवर. दृष्टांत आपला काय झाला, संप्रभा. तेव्हा आपलं जे चित्त आहे ते चित्त पुन्हा मूळ स्वरूपाला काय होते, त्याचा आपल्याला असं वाटते अग्नी भिजला. काय भिजला, नष्ट झाला असं नाही. विशेषातला कुठे गेला, सामान्य आहे की नाही, काय आहे, मग फक्त काय गेला त्याचा विशेष गेला. पण त्याचं सामान्याचं पुन्हा सामान्यातून काय जातो, सामान्यच नसेल तर संपलं. दृष्टांत संपला आपला. स्वयने उपशाम्यस्य मनसा सत्यकामिना आणि इंद्रियार्थ विमूढस्य अंधता कर्मानुषगा. स्वयनेव उपशाम्यस्य मनसा सत्यकाम्य, सत्याची इच्छा करणारा असं जे मन स्वयमेव उपशाम्यते, आपल्या मूळ स्वरूपामध्ये ते शांत होतं. मनाचा मनपणा कुठपर्यंत, संकल्प विकल्प आहे कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात मन संकल्प विकल्प करतो, मग कोणती अवस्था असते, सुषुप्ती अवस्थेमध्ये. सुषुप्ती अवस्थेमध्ये मनाचा मनपणा नसतो. आपल्या अज्ञानामध्ये काय झालेलं असते, विलीन झालेलं असते. स्वयमेव उपशांतस्य मनस्य, असं सत्याची इच्छा करणारा असं जे मन आपल्या स्वरूपामध्ये विलीन झालं असल्यामुळे इंद्रियार्थ विमूढस्य आंध्रता कर्मानुवशकता. कर्मानुवशता म्हणजे कर्माच्या प्रमाणे मिळणारे जे काही इंद्रियाचे अर्थ, विमूढा आंदृश्य, विमूढा म्हणजे ते मिथ्या होतात. काय होतात ते असं वाचत त्याचा थोडासा अर्थ. सत्य ब्रह्माची इच्छा करणाऱ्या, आपल्या कारणामध्ये लीन झालेल्या व विषय विमुख झालेल्या, विषय ज्ञान शून्य मनाला कर्माधीन साधन परतंत्र असलेले सुखाधिक भाव साधनांसह माईकत्व ज्ञानाने मिथ्या होतात. कारण हे सर्व सत्य रसन किम स्वरूप आहे, मिथ्या स्वरूप आहे. मिथ्या म्हणजे दिसत जरी असले तरी ते काय नाही, सत्य नाही. कारण ते मुळच मायामध्ये काय आहे, समाविष्ट आहे. नाही रे, मूळ माया कोण आहे, मिथ्या आहे ना. पण त्याचं कार्य सुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. कारण मुळामध्ये वेदांतशास्त्रामध्ये माया खरोखरच आहे की ते जगदरूपी गणित सोडवण्याकरता तिचा उपयोग आहे. कारण पूर्ण ब्रह्म असल्यामुळे त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं कार्य होऊ, जे कार्य ना कोणाचं कार्य नाही ते, आणि कोणाचं काय नाही, मग जगत कारण कोण आहे, माया आहे. पण माया कार्य करते, पण ती कशी आहे, मग तिला अधिष्ठान लागते. काय लागते, अज्ञानामुळे दोरीवर सर्व वाचतो. पण ते अज्ञान सिद्ध होण्याकरता दोरी काय, निरधिष्ठान हो कुतो ब्रह्मा. अधिष्ठान नसेल तर कार्य होऊ शकत. मग कर्मानुवशकता म्हणजे आपल्या कर्माप्रमाणे
असलेले जे आणखी असतं ते सर्व आणि मिथ्या या स्वरूपाने प्रचितीला येते. चित्तमेव हि संसारा तत्तत्प्रज्ञेन शोधयेत् यच्चित्तस्तन्मन्ययो मर्त्यं गुह्यमेतत् सनातनम्. संसार संसार म्हणजे कोणावर त्याला आधार कोण आहे, संसाराला बीज कोणतं आहे, चित्तमेव संसार. बरं का, सगळं कशावर अवलंबून आहे, सगळा संसार चित्तावर अवलंबून आहे. म्हणून चित्तालाच काय म्हटलेलं आहे, यत्त्यात प्रयत्नेनं शोध आहे. ते बघ सुषुप्तीमध्ये काय आहे, चित्ताचा लय झालेला आहे. दोन अवस्थेमध्ये चित्त या रूपाने असतं, स्वप्न आणि जागृती. आणि तेच चित्त पुढे वास्तविक त्याचा विचार असा आहे, चित्त जे आहे ना, चित्त म्हणजे ते आकाराला कसं प्रसिद्ध झालं, चित्तम चित्त विजयानिया, चित्तावरच सगळं अवलंबून आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला लावायचे, तुमच्या विचारसागरामध्ये चित्तालाच फार महत्त्व दिलेलं आहे. पापवासना म्हणजे कुठे असते, कुठामध्ये असते आहे काय. त्या चित्ताचे काही प्रकार पडतात. एक मलिन चित्त, एक शुद्ध चित्त, एक बाधित चित्त आणि एक बरं का चिद्रूप चित्त. असे बघा, मलिन चित्त म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे काय भरलं आहे, निषिद्ध व्यवहार भरलेले. कोणची विद्या निषिद्ध समजते त्यांची करू नाही, ते नाही का. दूध पिण्याकरता येत नाही, दारूकडे गेल्याशिवाय, कीर्तनाला येत नाही, भाषेला गेल्याशिवाय, नुसताच जातो का, जाऊ द्या. कोणतं चित्त आहे, मलिन. शुद्ध चित्त हे सगळे आणखी पापापासून निघून जाण्याला कोणतं चित्त म्हणायचं. बरं, पण चित्त रूपाने आहे ना. पुन्हा काय म्हणजे चित्ताचा बाध व्हावा लागला. सगळ्या जगाचाच बाध आहे, तर चित्त सत्य राहील का. वेदांतशास्त्रामध्ये सत्य कोण आहे, बाकी सगळं कसं आहे, मिथ्या म्हणजे बाध आहे. मिथ्या कोणाला म्हणायचं, सत्य ज्ञानाने ज्याचा बाध होतो त्याला काय म्हणायचं, संसार मिथ्या का. तर एकदा ब्रह्मज्ञान झालं की संसाराचा काय होतं, मग संसार किम स्वरूप आहे आणि ब्रह्म, मग त्या चित्ताचा बाध होतं. आणि पुढे आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर चित्त राहत नाही, तर किम स्वरूप चित्तम चित्त विजयाने गेलाय ना. मागच्या चित्ते मीची झाले मियाची प्राणे चिंतने चिंतने, ते चित्तच कोणत्या भावाला प्राप्त होतं, राम म्हणता आहे खरे. चिंतने चिंतने असं चित्त म्हणजे संसार आहे. सगळा संसार कशावर अवलंबून आहे, परमार्थामध्ये कशाची आवड आहे. चित्ताचं साह्य असेल तर परमार्थ होत असं, आणि चित्ताचं साह्य नसेल तर संपलं की. नुसतेच पुस्तकं आणून ठेवतो, एकही पुस्तक उघडून चित्तमेव हे संसार. मग आपण काय अशुद्ध चित्त तत्त प्रयत्न आहे ना, त्याच्यातले दोष काय केले पाहिजे. ते दोष आपल्याला कळतात ना, दोषसुद्धा काय होतात तसेच ठेवायचे असते का साधनाने घालवायचे असते. साधनाने काय करायचे, अनेक दृष्टांत वगैरे याच्यातले आपण पाहतो नाही का. तेव्हा एवढा मोठा इंद्र करा, धनाने श्रीमंत आहे कोण, आणि स्वर्गाचा कोण आहे, पण चित्ताच्या योगाने टाकाऊ आहे. दुसऱ्याच्या बाईवरती अतिक्रमण करणं शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे. धनवान आहे, याची धनाचा विषय वाचण्याच्या निवृत्तीचा संबंध काय.
वाईट जास्त कीर्तनात सांगायचं आहे. बघा हे धनवान माणसं असतात ना, हे सारे चित्ताने वासनेने पिळलेले असतात. बघा काय असतात, आता नुसतं धनावर जाऊ नये. कशावर ते त्याच्या चित्तात वासना कोणती आहे. एवढा मोठा रावण खरा, पण चित्तात वासना कोणाची आहे. पुढचं जास्त सांगत नाही आपल्याला. बरं असं म्हणतात ते मंदोदरी रागावली होती. कोणावर ते रावणावर ते. मग राग शहाणपणा सांगत असताना देखील कोणतं बिभीषणाने सुद्धा जरा खूप समजावून सांगितलं बघा. पण ते काही नाही समजावून सांगण्याचं. तर बिभीषणालाच वाईट वाटलं, त्यालाच लाथ मारली. इतिहास आहे सांगितलं. प्रयत्न छोदायत म्हणून म्हटलेलं आहे. आणि यश्चित्तस्तन्मयो मर्दो गुह्यमेतत् सनातनम्. यश्चित्तस्तन्मयो मर्दो गुह्यमे म्हटलं आहे. तुम्ही कशावरून सांगितलं. असल्या प्रकारचं जे गुह्य आहे. यच्चित्तस्तन्मयो मर्दो, जसं ज्याचं चित्त असेल तदाकार तो होत असतं. असं गुह्य आहे. आज सांगितलेलं आहे का सनातन धर्मापासून आहे का. ते दोन आहे ना, किती जरी हे झालं तरी सुद्धा विहित आणि निषिद्ध. कृतयुगामध्ये निषिद्ध नव्हता असं काय आहे का. कृतयुगामध्ये सुद्धा काय होता, धर्म होता. भगवान श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने कोणाचा पक्ष धरला, पांडवाचा. तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भगवंताने बिभीषणाने कोणाचा पक्ष धरला. शेवटी भावाचा काय केला. सोन्याची नगरी असताना पक्ष कोणाचा धरला, प्रभू रामचंद्राचा. गुरु कोण झाला विभीषणाला, दृष्टांत आहे ते सांगितलं. यात चित्तस्तन्मयो मर्दो गुह्यमेत. हे आजचं गुह्य आहे का सनातन गुह्य आहे. आपला जो धर्म आहे आजचा आहे का सनातन धर्म आहे. काल विचारत होता ना त्याला हिंदू धर्म का म्हटलं. तो प्रस्थापित केलेला आहे का. त्याच्यात चांगल्या वर्तनामुळे त्याला हिंदू म्हटलेलं आहे. सगळ्यात चांगला जो असेल तो म्हणजे कोण, हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म त्याच्यामध्ये हिंसाचार नाही, काय नाही, दया आहे. हां ते बरोबर आहे ना. काय सांगा की मदत केली पाहिजे. भूतांची दया आहे. नाही आपल्या धर्मामध्ये आहे ना. म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी खळमरो असं म्हटलेलं आहे का त्याचा उद्धार व्हावा. जे खडाची दया सत्कर्मी ते देवाचं असतं ना बरं का. दुर्जनाची देवाच्या बाबतीमध्ये खडाची. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं जे खडाची व्यंकटी दया सत्कर्मी रती. म्हणून एक व्याख्या केलेली आहे. मायेच्या द्वारा ईश्वरत्व प्राप्त होते. मायाच उपाधी लागली त्याला ईश्वर म्हणायचा. संतांच्या बाबतीमध्ये काय आहे, माया अधिक दया आहे. मग मायेत पडलेलं दयेचं प्रतिबिंब त्याला संत म्हणायचा. आणि केवळ प्रतिबिंब असेल तर ईश्वर म्हणा. मग ईश्वराची भक्ता राखे आणि दुर्जनाची. संतांचं कसं आहे, यवना अंगावरी प्रसाद देवणे. हा धर्म कोणाचा, संतांचा. संतांच्या ह्याच्यामध्ये मरो शब्द नाही. कोणता धर्म आहे मग जगो शब्द. चित्तस्य प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम प्रसन्नात्मनि स्थित्वा सुखमक्षय्यम. चित्ताच्या प्रसादामुळेच हन्ति कर्म शुभाशुभम. त्याच्यावर ते शुभाशुभ ही कर्म अवलंबून आहे. प्रसन्नात्मनि स्थित्वा. चित्त जर प्रसन्न असेल तर, स्वसुखामध्ये जर निमग्न असेल तर सुखमक्षय्य म्हणते. दुःखातही सुद्धा काय मिळत असते,
सुख मिळालं. कितीही दुःख असलं आणि झोप लागली तर दुःख असते की सुखाचा अनुभव येतो. पण ब्रह्मसुखामध्ये काय त्याला दुःखाभाव असं म्हणतात. काय म्हणायचं? दुःखाभाव. दुःखाला कारणीभूत शरीर अधिक असते बघा. नाही का, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, त्याच्या ठिकाणी होणारा अभिमान, त्याच्यापासून होणारे नाना प्रकारच्या वासना, त्याच्यापासून होणारे नाना प्रकारचे दुःख, अशी सगळी मालिका प्राप्त होत असते. याला शोक असं म्हणतात. काय म्हणायचं? शोक. शोक म्हणजे काय? नष्टो मोह, त्यालाच मोह म्हणतात. तुमच्या पंचदशीमध्ये व्याख्या आली बघा. का बुद्धी कोयमात भाषा को आत्मात्र जगत कथम इत्यनिर्णय तो मोह सोयम संसार विषय. असं आहे. तेव्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान पण असणं यालाच म्हणतात संसार. बाकी सगळा हा परिवार आहे. त्याच्या योगाने काय प्राप्त होत आहे त्याच्याकरता त्यांनी सांगितलं सुखमक्षय्यमश्नु दे. सामान्य सुख मिळते का ज्याचा कधी अंत होऊ शकत नाही. अक्षय स्वरूपाचं काय मिळते? संसारातलं सुख आहे हे काय अक्षय स्वरूपाचं आहे. त्याला लय लागले आहेत पाठीमागे. आणि ब्रह्मसुख हे असं नित्य सुख आहे. त्याच्यामध्ये दुःख नाही का, त्याच्यामध्ये काय नाही, शेवट नाही, काय नाही, कायमचं दुःख सुखामध्ये राहतं. बरोबर. संसारातलं दुःखाला का सुखाला काय आहे? शेवट आहे. कायमचं सुख राहत असतं का? विषय सुख आहे. विषयाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत सुख. विषयाचा संबंध सुटला त्याच्यात विषय नाही बघा. विषय सुख हे दुःखाला कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये अनुकूल प्रियता आहे. एकदा तोच विषय अनुकूल झाला की आनंद वाटतो. आणि तोच विषय त्याच्यातून जर प्रतिकूल झाला तर अनुकूल आहे. आपले 2 मित्र आणि ते 2 मित्र प्रवासाला निघाले होते. सकाळची वेळ, मध्ये नाश्ता असतो आपला, मध्ये चहावाले दूधवाले येतात. आपल्या गाडी रेल्वेवर दे. मध्ये रेल्वेवर त्यानंतर दूधवाला आला. कोणाला? दूध वगैरे त्यांना सवय आपली दूध पिण्याची. पुढे काय झालं? ते दूध 2 मित्र दोघांनी एकाला दूध दिलं. कोणाला? पण ते काय झालं होतं बरं, त्या दूध विकणाऱ्याला पडसा झाला होता बघा. आणि तो पडसा पिकला होता. आणि ते दूध दिलं तरी पहिलं ज्याला दूध दिलं त्याला सगळं सामान्य दूध दिलं. आणि दुसऱ्याला ते दूध देते वेळी त्याचा खाली वाकायला गेला. त्याचा माल मसाला कसा सगळं त्यालाच पडला. आणि तो दुसऱ्याला दिला कशाला. आणि मग काय पहिला काय म्हणतो, काय भाग्यवान आहे तू. माझ्या दुधात काय पडलं नाही. आणि तो भाग्यवान म्हणतो. आणि तो एवढा आनंदात पितो पुन्हा काय. आणि मग करून झोकलं त्याला. अरे म्हणला काय होता, हा काही खवा नव्हता किंवा स्वाय नव्हता. जोपर्यंत दोष दिसत नाही तोपर्यंत अनुभव. आणि एकदा दोष दिसलं की तेच वस्तू काय होते, तेवी संसाराया जाणीचे. आणि मग वैराग्य दौडीत. आता पित असतो का तो दूध दृष्टांत संपला. म्हणून कसे त्याला कायमचं सुख काय होते प्राप्त होते. आणखी पुढे विचार आहे. समासक्तम यथा चित्तम जंतोर्विषय गोचरे यदेव ब्रह्मनिश्चात कोण मूर्चेत बंधना. समासक्तम यथा चित्तम विषय जंतुर्गोचरे. तेव्हा विषय जंतुर्गोचरे विषय जंतुर्ग म्हणजे विषयाच्या ठिकाणी आणि आसक्त असणारे जे असतील. समासक्तम यथा चित्तम यदेवं जब ब्रह्मणी वाचायचा अर्थ काय. प्राण्याचे चित्त विषय मार्गांमध्ये विषयरूप
इंद्रिय प्रचारभूमीत स्वभावतच जसे अत्यंत आसक्त झालेले असते, तसेच प्रत्येक रूप परमात्म्यामध्ये जर ते आसक्त होईल तर बंधनापासून कोण मुक्त होणार नाही, सर्व मुक्त होतील. ज्याप्रमाणे आपलं चित्त विषयामध्ये काय होते, आसक्त होऊन जंतर गोचरे आहे का नाही. स्वतः आपलं चित्त कशात गुंतलेलं आहे, विषयामध्ये गुंतलं आहे बा. पुढे तेच चित्त समासक्त मिळतायचं आणि तेच आणखी परमार्थामध्ये गुंतलं तर जे चित्त विषयामध्ये गुंतले तत्स्वरूप झालं, तेच चित्त जर परमार्थात गुंतलं तर तच्चित्तम झालं नाही का. विषयातही सुद्धा विषयाकार चित्त होत असते ना. मिळालं का लक्षात. दुसरं काहीही आवडत नसते. तर साधा दृष्टांत, एखादं पक्वान्नाचं जेवण आहे, त्याच्यात काय तुमचं वय नाही, ते सगळं जोपर्यंत तोंडामध्ये घास नाही तोपर्यंत त्याची कशी अवस्था असते, तदाकार चित्त झाले. जे पानं वाढून राहिलेले आहे, वाढलेलं आहे, तरीसुद्धा म्हटलं जरा थांबा, काय करा, कोण अमके खासदार आमदार काय व्हायचे, त्या वाढलेलं जोरात काय लागले दिसते भूक, आणि पुढे म्हणते थांबा, कशा करता, खासदार त्याला वाटतं आता ह्या मूर्खाला काय त्याला वाटते किंवा ताव मारतो किंवा काही माणसं वाट पाहत असतात का, सुरात करत असतात, पुंडलिकावर देऊ देत नाही. त्यावेळेला चित्त कोणाच्या आकारात झाला आहे, विषय. त्यावेळेला त्याला काही आवडत नाही. हे कोणात गुंतलेलं, विषयात गुंतलेलं, कशात गुंतलेलं, आणि ते चित्त परमार्थात गुंतलं, काही आवडत नाही. विठले म्हणते म्हणे. मग हीच अवस्था म्हणजे काय, त्याचं वर्णन आहे. यदेव ब्रह्मणी स्यात्. जर सामान्य विषयामध्ये गुंतलेलं चित्त तद्रूप होत असते आणि जे चित्त ब्रह्मस्वरूपात विलीन झालं, मग काय संपलं. कोण मुच्छित, सगळ्या भीतीपासून काय होत होतं, मग त्याची सगळी तुका म्हणे काळ नाता करू न शके. ब्रह्म या स्वरूपाला काय होते, अशा विश्वास चाललेला आहे. याचा विचार आणखी विचार केला आहे, त्याचा विचार कधी करू.